पांडुरंगाला भेटावं वाटते. पांडुरंगाचं दर्शन व्हावं वाटते. वारीमध्ये आनंद होतो. वारीमध्ये काहीच अडचण नाही येत मला. वारीमध्ये बंधू येत एक जोडीदार सोबत. माझे बंधू सेवा करते माझी. चांगलं व्हावं माझं. काहीतरी पुढं जन्म चांगला द्यावा. आनंदात राहावं. आता तर असं झालं पुढे नाही असं व्हावं. पांडुरंग. मंडळी, वारी म्हणजे फक्त पायी चालण्याचा प्रवास नाही, तर वारीमध्ये अनेक जण येतात. काही नवस फेडण्यासाठी येतात, तर अनेक जण उदरनिर्वाहासाठी देखील येतात. आणि असेच एक वारकरी आहेत जे जालना जिल्ह्यामधून आलेले आहेत. खरं तर उदरनिर्वाहाचं साधन आणि एकूणच पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी ते आलेले आहेत. पुणे शहरामध्ये आत्ता देखील ते या वारीमध्ये सहभागी आहेत. काय सांगाल, कुठल्या जिल्ह्यातून आलो? आंबड तालुका, जालना जिल्हा. नाव काय तुमचं? बाळू महाराज. काय वाटतं आता वारीमध्ये तुम्ही सहभागी होताय, काय वाटतं, नेमका काय उद्देश असतो वारीमध्ये? वारी म्हणजे आनंद असतो. आनंदात वारी होती. काय वाटतं वारी? पांडुरंगाला भेटावं वाटते. पांडुरंगाचं दर्शन व्हावं वाटते. मग आता बघा तुम्हाला कसं वाटतं या दिवसात. मला आनंद वाटतो. आनंद वाटतो. हो. आणि वारी नसते त्यावेळेस काय वाटतं? वारी नसली त्यावेळेस काय आनंद नाही वाटत. वारीमध्ये चांगलं वाटतं, आनंद वाटतो. हा. नक्कीच. आता तुम्ही खरं तर तुम्ही दिव्यांग आहात, तर कशा पद्धतीने म्हणजे वारी करता आणि काय अडचणी येतात वारी करताना तुम्हाला? काय अडचण काय नाही. चंद्रभागाची आंघोळ व्हावं वाटते. पांडुरंगाचं दर्शन व्हावं वाटते. आनंदाची वारी व्हावं वाटते. कशा पद्धतीने करता तुम्ही वारी? म्हणजे चालता येतं तुम्हाला? नाही ना, सेवा करायला माणूस आहे ते बी चालतो घेऊन मला. हा, गाडी आहे, गाडीवर काही असं त्या येत वारीला. आणि आता वारीमध्ये तुम्ही खरं तर असं बसलाय, पण वारी नसते त्यावेळेस कसं म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तुमचं आयुष्यामध्ये आर्थिक काय बसून असतो एका जागेवर. मग काय एका जागेवरच असतं. पाणी, चहा, उपास असतो. एक टायमाला जेवण करतो. 1 वर्ष झालं. वारीमध्ये कसा उदरनिर्वाह होतो? वारीमध्ये आनंद होतो. वारीमध्ये काहीच अडचण नाही येत मला. वारीमध्ये बंधू येत एक जोडीदार सोबत. माझे बंधू सेवा करते माझी. वारीमध्ये आर्थिक तुमचं समाधान होत असेल, पण इतर दिवशी कसं करता? इतर दिवशी काय जागावं लागतं कसं तरी. हा, येते खाय प्यायला. किती वर्षांपासून वारी करता? मला झाले 5 वर्ष. आता काय सांगणं विठ्ठलाला? चांगले राहणे, चांगले व्हावं माझं. काहीतरी पुढं जन्म चांगला द्यावा. आनंदात राहावं. आता तर असं झालं पुढे नाही असं व्हावं. पांडुरंग. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हे जे वारकरी आहेत, पांडुरंगाला खरं तर भेटलं की आनंद वाटतो. वारीमध्ये आनंद वाटतो. हा जन्म असा दिलाय, पुढचा जन्म असा देऊ नको असं पांडुरंगाला मागणं देखील त्यांच्याकडून घालण्यात आले. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.